चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवात करत आहे गुणाकाराला. गुणाकारासाठी सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे आपला की गुणाकारामध्ये आपल्याला पाडे आले पाहिजे. पाडे ते पण फक्त बेचे पाडे येत नसून 30 पर्यंत आपले पाडे पाठ पाहिजे. तर लगेच आपण सुरुवात करू, जास्त टाइमपास न करता. मी 5 गणित तुम्हाला सोडून दाखवणार आहे, त्याच्यानंतर बाकीचे गणित तुम्हाला सोडवायचे. तर बघा, गुणाकाराचं चिन्ह हे असं असेल. आयोग आपल्याला नेहमी परीक्षेत गुणाकार देताना आडवा देईल. पहिलं गणित आहे आपलं 23 गुणिला 2. 23 गुणिला 2 हे आपल्याला सोडवायचं आहे. आता कसं सोडवणार? वरती 2 अंकी संख्या आहे, खाली एक अंकी संख्या आहे. कसं सोडवणार? तर या 2ने अगोदर या 3शी गुणाकार करू. जेच 2च्या पाड्यात तिसऱ्या क्रमांकावर कोणता अंक येतोय, 2च्या पाड्यात तिसऱ्या क्रमांकावर कोणता अंक येतोय याच्यासाठीच म्हटलं की पाडेपाठ पाहिजे. बेत्रिक 6, बेत्रिक 6 आणि बेदुनी 4, बेदुनी 4. टोटल झाली आपली 46. म्हणजेच गणिताचं उत्तर आहे 46. ओके. दुसरं पहा, हे जर तुम्हाला नाही समजलं तर दुसरं चेक करा. जर तुम्हाला हे नाही समजलं तर दुसरं गणित आहे आपलं 345 गुणिला 5. म्हणजेच तुम्हाला 5चा पाडा आला पाहिजे. 345 गुणिला 5. आता 5ने आपल्याला 345 ला गुणाकार करायचा आहे. म्हणजेच 345च्या पाड्यात 5व्या क्रमांकावर कोणता अंक येतो हे आपल्याला पाहायचं आहे, किंवा 345च्या 5 पट किती होतं हे आपल्याला पाहायचं आहे. तर सुरुवात करताना 5 पासून आपण सुरुवात करतोय. आता हा 5 काय करणार आहे तर बाकी सर्वांशी गुणाकार करणार आहे. पण गुणाकार करत असताना तो सुरुवात कुठून करेल तर उजव्या साईडने. कोणत्या साईडने? उजव्या साईडने. उजव्या साईडने म्हणजे 5 पासून, मग 4 पासून, मग 3 पासून. 5 5 25, 5 5 25. हच्याला 2, हच्याला आले 2. त्याच्यानंतर 5 चोक 20, 20 आणि 2 22, 22 2 हच्याले 2. 5 त्रिक 15, 15 आणि 2 17. म्हणजे आपलं उत्तर येईल 1725. उत्तर येईल आपलं 1725. कोणाला काही प्रॉब्लेम जर असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तिसरं गणित मी तुम्हाला दाखवतोय. बघा, जर तुम्हाला हेही गणित समजलं नसेल तर तिसरं गणित तुम्हाला दाखवतोय. तिसरं गणित आहे 585 गुणिला 9. 585 गुणिला 9. मग आता 9ने आपण 5शी गुणाकार करू, त्याच्यानंतर 8शी गुणाकार करू, त्याच्यानंतर परत 5शी गुणाकार करू. 9 5 45, हच्याले 4, 9 8 72, 72 आणि 4 76, 76 6 हच्याले 7, 9 5 45, 45 आणि 7 52. आपल्या गणिताचं उत्तर आलेलं असेल 5265. 5265. असंच आपण सिंगल संख्यांचा गुणाकार करणार आहे. मग हळूहळू आपण डबल संख्यांचा गुणाकार करू आणि मग पुढे जाऊन आपण 3 अंकी संख्यांचा गुणाकार करू. आता आपलं हे तिसरं गणित झालेलं आहे. जर तुम्हाला 3ही गणित समजले नसणार तर आपण चौथ्या गणिताकडे जाऊ. चौथं गणित पहा. चौथं गणित असेल 5678 गुणिला 6. 6 8 48. हे बघा, असा 48 होईल. म्हणून म्हटलं होतं की पाडेपाठ पाहिजे. 6 8 48. म्हणजे 6च्या पाड्यात 8व्या क्रमांकावर येणार अंक आहे 48. तर या 48 मधून आपण फक्त 8 घेणार आहे. उजव्या साईडचा अंक घ्यायचा आणि जो उरला तो पुढच्या अंकावर हच्यात जाईल. सैन साधे 42. 42 प्लस 4 46. 46 आला 4. 6 6 36, 36 आणि 4 40. हच्याला आला 4. 6 पंचे 30, 30 आणि 4 34. म्हणजे आपल्या गणिताचं उत्तर येईल 34068. 34068. अशा पद्धतीने आपण 4 गणित एकदम व्यवस्थित प्रकारे पाहिलेले आहे. 5वं गणित पहा. जर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओ
परत परत बघायचा आणि परत परत बघायचं की कुठे आपण चुकतोय, कुठे आपल्याला जमत नाहीये. जिथे जमत नसेल तिथून परत व्हिडिओ बघायचा आणि आपली रिव्हिजन कंप्लीट करायची. 5वं गणित पहा, 678 गुणिला 7. 678 गुणिला 7. आता हा सिंपल गुणाकार आहे. सिंपल गुणाकारामध्ये आपल्याला असणार आहे 3 अंकी संख्यांचा गुणाकार. 3 अंकी संख्यांचा गुणाकार करत असताना आपल्याला 7पासून सुरुवात करायची आहे. पहिले 8, मग 7 आणि मग 6. 7 8 56, झाले 5. 7 7 49, 49 आणि 5 54, झाले 5. 7 सकम 42, 42 आणि 5 47. आपल्या गणिताचं उत्तर आलेलं असेल 4746. 4746. ओके. तर हे पहिले आपण सिंगल अंकी गुणाकाराचे गणित बन